चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो व आजचा आपण नवीन टॉपिकला काय करू सुरुवात करू. बरोबर आहे. या आधीचे व्हिडिओ ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसतील त्या विद्यार्थ्यांनी स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या चॅनलला सर्च करून यूट्यूबवर त्यानंतर त्याची प्लेलिस्ट तयार केलेली आहे. स्पर्धा परीक्षा विज्ञान या काय एक प्लेलिस्ट मध्ये फोल्डर आहे, तिथे ते ओपन करा. त्यामध्ये आपले सिरियल वाईज लेक्चर तुम्हाला पाहायला दिसतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, आजच्या या नवीन घटकाला आपण सुरुवात करू. आपल्या घटकाचे नाव आहे बाळा, सगळ्यात खतरनाक टॉपिक आहे. त्या टॉपिकचं नाव आहे रक्त वितरण संस्था, म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. काय म्हणतात? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम्स. यालाच मराठीत काय म्हणतात रे? ब्लड म्हणजे रक्त. चला बोला, ब्लड म्हणजे रक्त, सर्क्युलेटरी म्हणजे भिसरण. भिसरण बोला काय आहे? भिसरण. आणि सिस्टीम म्हणजेच संस्था. यालाच म्हणतात रक्त भिसरण संस्था. काय म्हणतात? रक्त भिसरण संस्था. आता लक्षात घ्या, कशाला रक्त भिसरण संस्था बनायचा, याचा शोध कोणी लावला, कधी लावला, कसा लावला, कोणाचे प्रयोग केले, बरं कोणावर केले, कशावर केले, तर बरं तो जनावर होता का, माणूस होता का, कुत्र होता का, ढोर होतं, या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करणं आहे. ठीक आहे. त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत काय करा, पहा व्हिडिओ. बरोबर. त्याच्यानंतर लक्ष द्या, आता रक्त विसरण संस्थेचा काय काय शोध लावला. ठीक आहे. आता पहा, या रक्त विसरण संस्थेला आपण म्हणतो ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. काय म्हणतात? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम्स. चला लक्षात घ्या. त्याच्यानंतर या रक्त विसरण संस्थेचा जो शोध आहे, या शोध लावला विल्यम्स हार्वे यांनी. कोण लावला? विल्यम्स हार्वे यांनी लावला. चला बोला, कोणी लावला? विल्यम्स हार्वे यांनी रक्त विसरण संस्थेचा शोध लावला, विल्यम्स हार्वे यांनी. चला, या विल्यम्स हार्वेने काय केलं? रक्त विसरण संस्थेचा शोध लावला. आणि कधी लावला? तर 1628 ला लावला. कधी? 1628. कधी लावला? 1628 रोजी काय लावला? काय? रक्त विसरण संस्थेचा शोध लावला. लावणारे कोण? तो विल्यम्स हार्वे. बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्याला माहित आहे की कोणताही जर शोध लावायचा असेल तर त्यासाठी काहीतरी प्रयोग करावे लागतात. काय करावे लागतात? प्रयोग करावे लागतात. मग प्रयोग केले. मग आता प्रयोग कशावर केले या विल्यम्स हार्वे यांनी? तर विल्यम्स हार्वे यांनी प्रयोग केले. काय केले रे? प्रयोग. आपण करतो ना प्रयोग, आपले प्रयोग म्हणजे उचापती धंदे, ते नाही, ते हे प्रयोग अलग आहेत. ठीक आहे. हे म्हणजे काहीतरी त्याच्यापासून आपल्याला आउटपुट मिळणार आहे, आपल्यापासून काहीच नाही, आपल्याला फक्त रट्टेच भेटत असतात. ठीक आहे, लक्षात घ्या. चला, प्रयोग कशावर केले? तर प्रयोग केले बाळा यांनी सापावर. कशावर केले? सापावर केले, सापावर. मग आता मुद्दा असा आहे की सर विल्यम्स हार्वे यांनी प्रयोग केले सापावर. मग मुद्दा दोन तयार होतात. ती मुद्दे किती तयार होतात? दोन. मग आता पहिला मुद्दा असा आहे की का सर हा जो साप आहे, काही काही नमुने असे असतात की ते विचारतात, हा जो साप आहे हा जिवंत होता का मेलेला होता? तर लक्षात घ्या, हा जो साप होता हा जिवंत होता. कसा होता रे? हा साप जिवंत होता. जिवंत. कसा साप होता हा साप जिवंत होता. कसा होता? जिवंत साप होता. कसा होता? जिवंत साप होता. त्याच्यानंतर लक्ष द्या, आता हा साप होता जिवंत. आणि या सापाची जर प्रजाती विचारली, प्रजाती काय विचारली? प्रजाती. हा कोणत्या प्रजातीतला होता? तर या प्रजाती होती बाळा मांडूळ प्रजातीचा साप होता. कोणता रे? मांडूळ प्रजातीचा काय होता? हा साप होता. बरोबर का? कोणत्या प्रजातीचा साप होता? तर मांडूळ प्रजातीचा साप होता. म्हणजेच काय की 1628 ला ज्या वेळेस प्रयोग केले त्यावेळेस प्रयोग कशावर केले? सापावर. आणि तो साप कसा होता? जिवंत होता. कसा होता? जिवंत होता. अबे मरेल याच्यावर शोध लावतील का रक्त विसरण संस्थान ते? ठीक आहे. चला, मग आता कशावर केला? सापावर. साप कसा होता? जिवंत होता. कसा होता? जिवंत. आणि त्या सापाची प्रजाती होती बाळा मांडूळ. कोणती होती? मांडूळ प्रजातीचा तो काय होता? साप होता. मग मुद्दा असा आहे की का सर या विल्यम्स हार्वेने एवढा मोठा शोध लावला, ज्याने काहीतरी बा द्यायला लागेल ना, पुरस्कार देऊन आपण येईल काही एखादं पदवी किती द्यायला लागेल. तर काय झालं, या विल्यम्स हार्वेले पदव्या भेटतात काही पदवी. या रक्त विसरण संस्थेचा शोध लावला म्हणून या विल्यम्स हार्वेले काय केलं? पदवी दिली. आणि ते पदवी कोणती? तर पदवी आहे बाळा सर्क्युलेटर. पहिली पदवी कोणती आहे? यांना सर्क्युलेटर म्हणतात. काय म्हणतात? सर्क्युलेटर. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काय म्हणतात? यांनाच म्हणतात फादर ऑफ एन्जिओलॉजी. काय म्हणतात? फादर ऑफ एन्जिओलॉजी. यांनाच म्हणतात फादर. फादर्स नाही रे, फादर्स नाही ते जो बापाला असतात का, एकच बाप असते. फादर ऑफ एन्जिओलॉजी. चला बोला, फादर ऑफ एन्जिओ
लॉजी काय म्हणतात, फादर ऑफ अँजिओलॉजी. आता मुद्दा असा आहे, फादर ऑफ अँजिओलॉजी म्हणजे रक्तभिसरण संस्थेचे जनक. त्यालाच मराठीत काय म्हणतात, रक्तभिसरण संस्थेचे जनक. बरोबर का, काय म्हणतात, रक्तभिसरण संस्थेचे जनक. अरे कोणाले म्हणतात, कोणाले म्हणतात, विल्यम्स हार्वेले. कोणाले म्हणतात, विल्यम्स हार्वेले. काऊन म्हणतात, त्याने काय केलं तर रक्तभिसरण संस्थेचा काय केला, शोध लावला. काय केलं, रक्तभिसरण संस्थेचा शोध लावला. म्हणून त्याला म्हणतात फादर ऑफ अँजिओलॉजी. त्यालाच काय म्हणतात, सर्क्युलेटर. काय म्हणतात, सर्क्युलेटर. अरे हो का. आता मुद्दा असा आहे की याला म्हणतात फादर ऑफ अँजिओलॉजी. पण बाळा लक्षात घ्या, हे जे अँजिओलॉजी शब्द आहे, हा जो अँजिओलॉजी शब्द आहे, या अँजिओलॉजीचं म्हणणं काय, तर अँजिओलॉजी म्हणजे काय, तर अँजिओलॉजी म्हणजे बाळा रक्तवाहिन्यांचा अभ्यास. रक्तवाहिन्यांचा अभ्यास. रक्तवाहिन्यांचा अभ्यासाला आपण काय म्हणतो, तर अँजिओलॉजी असे म्हणतात. काय म्हणतात, रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात, अँजिओलॉजी. काय म्हणतात, अँजिओलॉजी. रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला म्हणतात अँजिओलॉजी, किंवा यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात स्टडी ऑफ ब्लड वेसल. काय म्हणतात रे, स्टडी ऑफ ब्लड वेसल. चला बोला, काय म्हणतात, स्टडी ऑफ ब्लड वेसल्स. जत्रा इकडे लक्ष द्या. काय म्हणतात, स्टडी ऑफ ब्लड वेसल्स. काय म्हणतात रे, स्टडी ऑफ ब्लड वेसल्स. कशाले, तर अँजिओलॉजी. म्हणजेच काय, द स्टडी ऑफ ब्लड वेसल इज कॉल्ड अँजिओलॉजी. रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात, ते अँजिओलॉजी म्हणतात. काय म्हणतात, अँजिओलॉजी. एक मुद्दा क्लिअर करा बाबू, एक मुद्दा क्लिअर करा. समजून राहिला का मी काय बोललो तुम्हाला. एक मुद्दा क्लिअर करून देतो. फक्त तुम्ही काय करा, लक्ष द्या, बरोबर व्यवस्थित व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ जर काही अडचण झाली तर कमेंट करा. व्हिडिओ समजला तरी कमेंट करायची, आणि काही अडचण झाली तरी कमेंट करायची. बरोबर आहे. चला मग आता लक्षात घ्या, विल्यम्स हार्वे यांनी शोधला रक्तभिसरण संस्थेचा. 1628 त्यांना काय केलं, प्रयोग केले. कोणावर केले, सापावर. साप कसा होता, जिवंत. साप कसा होता, जिवंत. सापाची जात कोणती होती, प्रजाती कोणती होती, मांडोळ प्रजाती होता. मग या कामगिरीसाठी त्यांना काय दिली, पदवी दिली. पहिली दिली सर्क्युलेटर, आणि दुसरं कोणती ती, त्यालाच म्हणतात फादर ऑफ अँजिओलॉजी. काय म्हणतात, फादर ऑफ अँजिओलॉजी. आणि फादर ऑफ अँजिओलॉजी म्हणजे, अँजिओलॉजी म्हणजे काय, तर रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो, अँजिओलॉजी म्हणतो. काय म्हणतो, अँजिओलॉजी. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात टू स्टडी ऑफ ब्लड वेसल. स्टडी ऑफ ब्लड वेसल्स म्हणजेच काय, तर रक्तवाहिन्यांचा अभ्यास. आता मुद्दा असा आहे की सर हे एवढे मोठं हुशार व्यक्तिमत्व होतं. मग आता मुद्दा असा आहे, हे एवढं मोठं हुशार व्यक्तिमत्व होतं, मग यायचे काहीतरी गुरु असतील ना. तर मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या विल्यम्स हार्वेचे कोण होते, गुरु होते, गुरु. मग आता लक्षात घ्या, या विल्यम्स हार्वेचे कोण होते, गुरु होते. कोण होते, इकडे घेतो. विल्यम्स हार्वेचे कोण होते बाळा, गुरु होते, गुरु. या विल्यम्स हार्वेचे गुरु. मग आता जसा कोणी मोठा माणूस झाला त्याचा काही ना काही एखादा शिक्षक वगैरे असतात ना, तसेच या विल्यम्स हार्वेचे गुरु होते. कोण होते, गुरु. आणि या विल्यम्स हार्वेच्या गुरुचं नाव होतं बाळा फॅब्रिशियस. काय होतं रे, बोला काय होतं, फॅब्रिशियस. चला बोला काय होतं, फॅब्रिशियस. काय होतं रे, फॅब्रिशियस. या विल्यम्स हार्वे यांच्या गुरुचं नाव काय होतं, तर फॅब्रिशियस होतं. काय होतं, फॅब्रिशियस. विल्यम्स हार्वे यांच्या गुरुचं नाव होतं फॅब्रिशियस. आणि हे फॅब्रिशियस कुठचे होते, इटालियन होते. काय होते, इटालियन होते. काय होते रे बाळा, इटालियन होते. बरोबर. चला हे कोण होते, इटालियन होते. इटालियन. बरोबर का, हे काय होते, इटालियन शास्त्रज्ञ होते. बरोबर का, कोण, आपले फॅब्रिशियस. आणि फॅब्रिशियस कोण होते, तर फॅब्रिशियस होते विल्यम्स हार्वे यांचे गुरु. लक्षात घ्या, यांनी काय केलं, तर यांनी बाळा शिरांमधील झडपांचा शोध लावला. कशाचा रे बा, शिरांमधील झडपांचा शोध. कशाचा शोध लावला, शिरांमधील झडपांचा. बाळा शिरांमधील झडपांचा काय लावला, शोध. आणि झडपा म्हणजे वॉल. झडपा म्हणजे वॉल. बरोबर का, झडपा म्हणजे वॉल. लक्षात घ्या, झडपा म्हणजे काय असतात, वॉल. मग शिरांमधील झडपांचा शोध विचारला तर कोण, फॅब्रिशियस. शिरांमधील झडपांचा शोध विचारला तर कोण, फॅब्रिशियस. कधी लावला, तर 1574. कधी लावला बाळा, 1574. होय, लक्षात घ्या. हा विल्यम्स हार्वे जर याचा चेला आहे, म्हणजे स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, तर हा याच्यानंतर जीन फॅब्रिशियस अगोदर येणार. ठीक आहे. आणि मग नंतर काय, विल्यम्स हार्वे येतील. नाही तर बस इकडलं तिकडलं इकडे. सरे सत्यानाश करून टाकसान सर, तसा करू नका. शिरांमधील झडपांचा शोध लावला फॅब्रिशियस यांनी. कधी, तर 1574 लावला. कधी लावला, 1574. बरोबर का. आता ज्याला मुद्दा असा आहे की सर शिरांमधील झडपांचा शोध लावला, पण झडपा काय करतात, झडपाच माहित नाही ना आम्हाला बा. तर मग एवढं तर क्लिअर झालं की झडपा असतात कुठे, शिरांमध्ये. झडपा कुठे असतात, शिरांमध्ये. तर
झडपांचे कार्य काय आहे तर लक्षात घ्या झडपांचे कार्य, झडपांचे कार्य. तर झडपा काय करतात तर लक्षात घ्या ह्या झडपांचे कार्य काय आहे, या झडपांचे कार्य काय आहे, जो रक्ताचा प्रवाह असते तो उलट दिशेने जो प्रवाह येईल त्याला काय करतात थांबवतात. म्हणजेच काय उलट दिशेने येणारा रक्ताचा प्रवाह काय करतात ते थांबवतात. उलट दिशेने येणारा रक्तप्रवाह थांबवतात. येणारा रक्तप्रवाह काय करतात बे थांबवतात. कोण थांबवते? मी थांबवतो का नाही. तो कोण थांबवते? झडपा. कोण थांबवतात? झडपा. लक्षात घ्या जे रक्त आहे जे उलट काय दे एका समजा हृदयात रक्त गेलं तर त्याच्यात वापस वापस नाही देत, काय करते थांबवते. म्हणजे परत रक्ताला परत येऊ देत नाही. आणि वापस जर समजा काय करते वापस येते का नाही, कुठे नाही, ते डायरेक्ट हृदयात पाठवून देते. कुठे पाठवते? हृदयामध्ये पाठवून देते. मग आता मुद्दा असा आहे की बाळा रक्तभिसरण संस्थेचा शोध लावला. झडपांचे कार्यभार समजलं तुम्हाला? मग रक्तभिसरण संस्थेचा शोध लावला विल्यम हार्वे यांनी. परंतु यांनी ज्यावेळेस रक्तभिसरण संस्थेचा शोध लावला यांना असं निदर्शनास आलं की बाळा रक्तभिसरण संस्थेचे प्रकार किती पडतात? 2 पडतात. किती प्रकार पडतात? 2. म्हणून विल्यम हार्वे यांनी रक्तभिसरण संस्थेचा त्यांना असं वाटलं त्यांना असं जाणवलं. कधी जाणवलं? ज्यावेळेस त्यांनी काय केलं? प्रयोग केल्याच्या नंतर रक्तभिसरण संस्थेचा शोध लावला. ज्यावेळेस शोध लावला त्यांच्या असं निदर्शनास आलं, त्यांना असं ऑब्झर्वेशन समजून आलं, त्यांना निरीक्षण केल्यानंतर त्यांना समजलं की बाबू रे की काही सजीवांमध्ये काय रक्त एकत्र वाहू राहिलं, काही सजीवांमध्ये काय वेगवेगळ्या प्रकारात वाहू राहिलं. शुद्ध रक्त अशुद्ध रक्त वेगवेगळं वाहू राहिलं आणि काही दोन्ही शुद्ध अशुद्ध एकाच घटकात वाहू राहिलं. बरोबर आहे? त्याला म्हणतात. त्याच्यानुसार त्यांनी प्रकार पाडले 2. आणि त्याच्यात पहिला प्रकार आहे बाळा कोणती? खुली रक्तभिसरण संस्था. कोणती रे? खुली रक्तभिसरण संस्था. चला बोला कोणती? तर खुली रक्तभिसरण संस्था. आणि दुसरी कोणती अशी ना? पहिली खुली तर दुसरी बंद. पहिली खुली तर दुसरी कोणती? बंद. यालाच म्हणतात बंद रक्तभिसरण संस्था. चला बोला काय म्हणतात? बंद रक्तभिसरण संस्था. आता कायले खुली म्हणा कायले बंद म्हणा. चला मग खुली म्हणजे काय? खुली म्हणजे ओपन. खुली म्हणजे काय? ओपन. याला म्हणतात ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. चला बोला काय म्हणतात? ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. अरे समजून राहिला का बाबू? समजून राहिला का? एवढं मोठं रामायण मांडून ठेवलं, हे काय समजून राहिलं काय काही? ठीक आहे, पहा बरोबर लक्ष द्यायचा. विज्ञान विषय जरा क्रिटिकलच आहे. चला खुलीले काय म्हणतात? ओपन. आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच का? रक्तभिसरण संस्था. म्हणजे खुली रक्तभिसरण संस्था. ह्याला काय म्हणतील? बंद म्हणजे क्लोज. याला म्हणतात क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. काय म्हणतात? क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. चला याच्यावर प्रश्न येतात बाबू, लक्ष द्यायचा. यालाच बीसीएस सुद्धा म्हणतात. बीसीएस म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. याला म्हणतात ओबीसीएस, याला म्हणतात सीबीसीएस. ओ म्हणजे ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि सीबीसीएस म्हणजे क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. नाही तर मग सर हे बीसीएस कुठून आलं? ते लक्षात तुझा. ठीक आहे, नाही सारा सत्यानाश करून टाकसान. आता लक्षात घ्या विल्यम हार्वे रक्तभिसरण संचय प्रकार किती पाडले? 2. हे काय आहेत? त्याचे प्रकार आहेत. काय आहेत रे? प्रकार. काय त्याचे प्रकार? मग आता मुद्दा असा आहे भाऊ की खुली रक्तभिसरण संस्था पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार कोणता आहे? बंद रक्तभिसरण संस्था. हे आपण मस्त डिटेल मध्ये पाहूया का बरी, टेन्शन घेऊ नका. चला हे समजलं का? पहिले काय पाहिलं आपण? रक्तभिसरण संस्था. काय पाहिजे रे? रक्तभिसरण संस्था. रक्तभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे यांनी लावला. कोणी लावला? विल्यम हार्वे यांनी लावला. कधी? 1628 रोजी. कधी लावला? 1628. त्याच्यानंतर त्यांनी कोणावर प्रयोग केले? तर सापावर केले. कोणावर केले? सापावर. आणि तो साप कोणत्या प्रजातीचा होता? साप होता बाळा मांडूळ प्रजातीचा. कोणता होता रे? मांडूळ प्रजातीचा सापावर त्यांनी प्रयोग केले. पण साप होता कसा? तो साप जिवंत होता. कसा होता? जिवंत होता. तो साप कसा होता? जिवंत होता. ठीक आहे, आवाज इंद्रा टुचुकलो बंद नाही पडला आहे, आवाज इराला, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, चला साप कसा होता? जिवंत. सापाची प्रजाती होती मांडूळ. कोणती होती? मांडूळ. त्याच्यानंतर आता मुद्दा लक्षात घ्या, यांनी प्रयोग केले, एवढा मोठा शोध लावला, मग यांनी काहीतरी पदवी द्यायला की ना. मग पहिली कोणतं काय म्हटलं त्यांनी? सर्क्युलेटर म्हटलं. काय म्हटलं? सर्क्युलेटर. पण दुसरी पदवी दिली, त्याचं नाव आहे फादर ऑफ एन्जिओलॉजी. म्हणजे
रक्तभिसरण संस्थेचे जनक. काय म्हटलं? रक्तभिसरण संस्थेचे जनक. मग आपण अँजिओलॉजी म्हणजे माहित पडलं काय की अँजिओलॉजी म्हणजे काय आहे तर रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो? अँजिओलॉजी. काय म्हणतात? रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला अँजिओलॉजी असे म्हणतात. अरे समजून राहिलं का? रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? अँजिओलॉजी म्हणतात रे. काय म्हणतात? रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला अँजिओलॉजी. इंग्लिशमध्ये इंग्लिशवाले टू स्टडी ऑफ ब्लड वेसल. काय म्हणतात? स्टडी ऑफ ब्लड वेसल इज कॉल्ड अँजिओलॉजी. स्टडी ऑफ ब्लड वेसल इज कॉल्ड अँजिओलॉजी. अरे समजते का? चला लक्षात घ्या. त्याच्यानंतर विल्यम सर्वेचे एवढा मोठा शास्त्रज्ञ आहे, याचे काहीतरी गुरु तर लागतील बा, काही ना काही मार्गदर्शक. हा, यांचे गुरु कोण आहेत? फॅब्रिशियस. कोणाचे? विल्यम सर्वे यांचे. मग विल्यम सर्वे यांचे गुरु फॅब्रिशियस. कोण आहेत? फॅब्रिशियस. फॅब्रिशियसनं काय केलं तर शिरांमधील झडपांचा शोध लावला. समजू राहिला का? शिरांमधील झडपांचा शोध लावला. बरं कधी लावला? 1574. समजू राहिला का? कधी लावला? 1574. आणि 1574 काय केलं तर शिरांमधील झडपांचा शोध लावला. मग झडपा काय? झडपा असतात कुठे? तर शिरांमध्ये असतात. कुठे असतात? शिरांमध्ये. शिरांमध्ये काय असतात? झडपा. मग झडपांचे कार्य काय तर रक्ताचा जो उलट रक्त येते की ज्यावेळेस प्रवाह असते की नाही तर उलट दिशेने, म्हणजे रक्त इकडे चाललं आणि रक्त वापस जातो म्हणते, वापस जाऊ दे नाही, तो प्रवाह काय करते? थांबवते. काय करते? थांबवते. म्हणजे रक्ताला परत जाऊ देत नाही. बरोबर का? ठीक आहे. म्हणून त्याला काय असतात? झडपा असतात. काय असतात? झडपा. झडपा म्हणजे वॉल. झडपा म्हणजे काय असते? वॉल असते. ठीक आहे. हे समजलं का? त्यानंतर विल्यम सर्वे यांनी रक्तभिसरण संस्थेचे प्रकार पाडले 2. किती पाडले? 2. पहिला पाडला खुली रक्तभिसरण संस्था आणि दुसरा पाडला बाळा बंद रक्तभिसरण संस्था. कोणती पाडली? बंद रक्तभिसरण संस्था. मग कायले म्हणतात खुली रक्तभिसरण संस्था, कायले म्हणतात बंद रक्तभिसरण संस्था, तर हे आपण त्याच्यानंतर पाहूच. बरोबर. चला, याचा ज्याचा फोटो गिटो काढायचा असेल तर सध्याच काढून घ्या. ठीक आहे. याचा फोटो वगैरे काढा पटकन, नंतरचा याच्या पुढचं पाहू. चला, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की रक्तभिसरण संस्थेचे प्रकार पाडले होते आपण 2. किती पाडले होते रे? 2. मग आता कोणते कोणते होते तर पहिला होता खुली रक्तभिसरण संस्था आणि दुसरा होता बंद रक्तभिसरण संस्था. मग कायले म्हणायचं खुली रक्तभिसरण संस्था, कायले म्हणायचं बंद रक्तभिसरण संस्था, तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, पहिला जो मुद्दा आपला तो आहे खुली रक्तभिसरण संस्था. कोणती आहे रे? चला बोला. पहिली आहे बाळा खुली रक्तभिसरण संस्था. चला, कोणती आहे? खुली रक्तभिसरण संस्था. खुली रक्तभिसरण संस्था. बरोबर का? चला, आता एक इकडून घेऊन एक इकडून घेऊ. चला, पहिली आहे खुली रक्तभिसरण संस्था, दुसरी आहे बंद रक्तभिसरण संस्था. दुसरी कोणती आहे? बंद रक्तभिसरण संस्था. कोणती आहे? बंद रक्तभिसरण संस्था. चला, पहिली आहे खुली रक्तभिसरण संस्था आणि दुसरी आहे बंद रक्तभिसरण संस्था. चला, खुलीलेच काय म्हणतो? ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि बंदरेस काय म्हणतो? क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. मग आता याच्यात फरक काय तर लक्षात घ्या. हे जे खुली रक्तभिसरण संस्था आहे, हे जे खुली रक्तभिसरण संस्था आहे, या खुली म्हणजे बरोबर काय? खुली म्हणजे ओपन ना, आणि ओपन म्हणजे खुली. अरे खुली म्हणजे तशी का? तर खुली म्हणजे काय की शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त एकत्रित वहन करते, त्याला म्हणतो खुली रक्तभिसरण संस्था. ठीक आहे. ज्या रक्तभिसरण संस्थेमध्ये, चला लक्षात घ्या, आपण काय बोललो? ज्या रक्तभिसरण संस्थेमध्ये, ज्या रक्तभिसरण संस्थेमध्ये, ज्या रक्तभिसरण संस्थेत करार आहे, ठीक आहे, संस्थेत शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त, कोणतं रक्त रे? व अशुद्ध रक्त यांचे वहन एकत्रित होते. यांचे वहन काय तर भाऊ? एकत्रित होते रे भाऊ. यांचे वहन एकत्रित होते. म्हणजे पा मी काय बोललो? ज्या रक्तभिसरण संस्थेमध्ये शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त यांचे वहन काय बोलले? एकत्रित. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर कधी समजा नदी पाहिली, नदीला पूर आला असेल तर काय होते की त्यात काय होते की गढूळ पाणी मिक्स व्हायची शक्यता असते. ठीक आहे. नाल्याचं पाणी त्याला जाऊन भेटते. म्हणजे आता काय झालं? सर एकत्रित झालं. एकत्रित झालं. बरोबर. नाही तर त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की समजा त्या नदीमध्ये काही घटक वाहून आले असतील, ठीक आहे, सगळे ते मिक्सअप होतात. ठीक आहे. म्हणजे काही चांगले घटक असतील, काही वाईट घटक असतील, सगळे काय त्याला मिक्स होतात. म्हणजेच काय? शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त यांचे वहन काय ते एकत्रित होते. आता मुद्दा एकत्रित होते म्हणजे वेगवेगळे होत नाही. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे होत नाही. ठीक आहे. या वहन शुद्ध रक्त व
अशुद्ध रक्त यांचे वहन वेगवेगळे होत नाही रे भाऊ, यांचे वहन वेगवेगळे होत नाही, वेगवेगळे होत नाही. होते का बे? नाही होत ना. अबे होते का नाही? जर वेगवेगळं झालं असतं तर एकत्रित व्हायला असते का? ते नाही. ठीक आहे. यांचं रक्त वाहून नेण्यासाठी कोणत्याही, ठीक आहे, म्हणजे काय स्पेशल काही असतात का? जसे आपण समजा या बंद रक्तभिसरण संस्थेचा जर विचार केला तर यात काय ते रक्ताचे वहन वेगवेगळ्या स्वरूपात होते. काय ते वेगवेगळे होती, म्हणजे शुद्ध रक्त वेगळं, अशुद्ध रक्त वेगळं, बरोबर. तसं याच्यात काही होत नाही, बरोबर का? ठीक आहे. आता डायग्रामच्या थ्रू जर काढतो म्हटलं तर लक्षात घ्या, जर डायग्रामच्या थ्रू काढतो म्हटलं तर आपण इथं समजा आपलं काय घेऊ, हृदय घेऊ. इथं आपलं काय घेऊ, हृदय घेऊ. आणि या दोन्ही इकडून काय करू, आपण काय करू, आर्टरी टाकू, म्हणजे काय द्या, धमन्या टाकू. आणि ठीक आहे, आता असे, ठीक आहे, समजून घ्या. आणि इथं काय उरलं, हे तुमचे जे बॉडी कॅव्हिटी आहेत, त्या बॉडी कॅव्हिटी डायरेक्ट काय उरलं, तुमचं ब्लड उरलं. काय उरलं, बॉडी कॅव्हिटी काय उरलं, डायरेक्ट ब्लड चाललं. म्हणजे ब्लड पूर्ण दोन्ही एकूण जे ब्लड उरलं ते काय उरलं, मिक्स उरलं. काय उरलं, मिक्स. ठीक आहे, म्हणजे याले कोणत्या असे वेन्स आहेत का नाही, डायरेक्ट असं काय उरलं, हे मिक्सअप उरलं. डायरेक्ट काय उरलं, मिक्सअप, बरोबर का? ठीक आहे. त्याच्यानंतर आता याचे उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर याचे उदाहरण मला कोणते कोणते आहेत, तर याचे उदाहरण लक्षात ठेवायचे. बघा, लक्ष द्या. अस्पृष्ठवंशीय. आता अस्पृष्ठवंशीय म्हणजे ज्याला हा पाठीचा कणा नाही, हा पहा पाठीचा कणा दिसतो तुम्हाला, हा, ज्याला हा पाठीचा कणा नाही की नाही, ते घटक याच्यात येतात, अस्पृष्ठवंशीय. ठीक आहे. कोणता आहे, अस्पृष्ठवंशीय जास्त करून विचारतात, अस्पृष्ठवंशीय. ठीक आहे, म्हणजे ज्याला स्पायनल कॉर्ड नाही, आपला पाठीचा कणा नाही, असे घटक. मग पहा बरं कोणते कोणत्या, तर कोणत्या प्रकार विचारले तर संघातले येतात, तर 3 घटक लक्षात ठेवायचे. म्हणजे पहिला HAM. कोणता, HAM, हॅम लक्षात ठेवायचा, हॅम. H म्हणजे H म्हणजे काय, तर आता हा जो आहे HAM, तर H म्हणजे बाळा हेमिकॉर्डाटा. H म्हणजे हेमिकॉर्डाटा. ठीक आहे. ए म्हणजे कोणता, तर ए म्हणजे कोणता, ए म्हणजे ऑर्थोपोडा. ए म्हणजे कोणता, ऑर्थोपोडा संघ. ए म्हणजे ऑर्थोपोडा. आणि यम म्हणजे मोलुस्का. यम म्हणजे मोलुस्का संघ. हे काय, हे संघातले घटक याच्यात येतात. आता तुमच्या भाषेत तर सांगायचं म्हणजे सर येतं बाबा, आम्हाला डोक्यावर गेलं. अबे विंचू, कोळी, गोगलगाय हे तर माहित आहे तुम्हाला. हा घ्या मग आपल्या कोणते, विंचू कोणता आहे पहिला, विंचू. हा, काय काय लोकांना हे माहित नाही तर हे लक्षात ठेवा, विंचू, कोळी, त्यानंतर गोगलगाय. ठीक आहे, काय रे, गोगल गाय. ठीक आहे. त्यानंतर कोणता, त्यानंतर हा विंचू, कोळी, गोगलगाय, अलोका, हे सगळे घटक कुठे येतात, याच्यात येतात, बरोबर. चला, कुठे येतात, या खुली रक्तभिसरण संस्थेचे भाग आहेत. कशाचे भाग आहेत, खुली रक्तभिसरण संस्थेचे काय आहेत, भाग आहेत. आता आपण पाहू बंद रक्तभिसरण संस्था आणि मग एकत्रित दोन्ही पोहोचले. ठीक आहे. चला, आता बंद रक्तभिसरण संस्था म्हणजे काय, तर हेच डेफिनेशन उलटी करा. आता याच्यात एकत्रित वहन होते, याच्यात एकत्रित वहन होणार नाही. म्हणजेच काय, रक्त विसरण संस्थेत शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त, अशुद्ध रक्त व शुद्ध रक्त, किंवा शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त, अशुद्ध रक्त यांचे वहन वेगवेगळे प्रमाण होते. यांचे वहन वेगवेगळे होते, वेगवेगळे होते, म्हणजेच एकत्रित होत नाही, एकत्रित होत नाही. चला लक्ष द्या, काय बोलू आलो, ज्या रक्त विसरण संस्थेत शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त यांचे वहन कसे होते रे बा, कसे होते रे, वेगवेगळे होते. कसे होते, वेगवेगळे होते. म्हणजेच काय, तर एकत्रित होत नाही, एकत्रित होत नाही. लक्षात ठेवा, एकत्रित होत नाही. लक्षात घ्या रे बापा, एकत्रित होत नाही, वेगवेगळे होते. कोणाचे, शुद्ध रक्त व अशुद्ध रक्ताचे वहन एकत्रित होत नाही, तर कसे होते, वेगवेगळे होते. म्हणजेच यांचे रक्त वाहून नेण्यासाठी काय, शुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी वेगळे, अशुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी वेगळे, बरोबर का? ठीक आहे. हे सर्व घटक याच्यात येणार आहेत. मग यांनी रक्त वाहून नेण्यासाठी काय असतात, 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. किती प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात, 3. पहिले असते धमनी, दुसरे असते शिरा आणि तिसरे असतात केशवाहिन्या. किती असतात, 3. त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचे आहेत. चला, त्याच्यानंतर आता मुद्दा लक्षात घ्या. आता मुद्दा लक्षात घ्या, याचा जर विचार केला डायग्रामॅटिकली काढून पाहू, तर इथं घ्या हृदय, इथं घ्या हृदय, इकून आर्टरी,
एकूण आर्टरी, ठीक आहे. त्याच्यानंतर एकूण अशा काय असतात, वेसल्स असतात. ह्या काय असतात, अशा वेसल्स, ठीक आहे. अशा स्पेशल काय असतात, त्याला एक वेसल असतात, ठीक आहे. म्हणजे अशा ह्या आर्टरी, वेन्स, ठीक आहे, अशा वेगवेगळ्या असतात त्याला, बरोबर का, ठीक आहे. म्हणजे समजा आपण जर डायग्रामॅटिकली काढायचा प्रयत्न केला तर हे आपली काय असेल, वेन्स, आणि हे काय बोलू, आर्टरी पकडू. म्हणजे दोन्ही घटक काय असतात, वेगवेगळी. म्हणजे संपूर्ण शरीरात जे ब्लड आहे ते मिक्स होत नाही, संपूर्ण शरीरात ब्लड मिक्स होत नाही. ह्या त्याच्या काय असतात, आर्टरी असतात. ह्या काय असतात, आर्टरी असतात, बरोबर, ठीक आहे. म्हणजे संपूर्ण शरीरात ब्लड मिक्स होत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारे वहन होते. शुद्ध रक्त वेगळं वाहते, ठीक आहे, अशुद्ध रक्त वेगळं वाहत असते, बरोबर. म्हणजे हे प्युअर ब्लड असते, काय असते, प्युअर ब्लड वाहते, ठीक आहे. म्हणजे मिक्सअप असते का काही, तर मिक्सअप नसते भविष्यात, ठीक आहे, ठीक आहे. याच्यात असतात मिक्सअप, ठीक आहे. शुद्ध अशुद्ध, ठीक आहे, सगळं काय असते, एकत्र असते. याच्यात एकत्र असते का, तर नाही. आता याचे जर उदाहरणं पाहायचं काम पडलं आपल्याला, याचे जर उदाहरणं पाहायचं काम पडलं तर उदाहरण म्हणून आपण याच्यात घेऊ ऑर्थोपोडा संघ. कोणता संघ घ्या, ऑर्थोपोडा, ठीक आहे. नाही, ॲनेलिडा, सॉरी हा, ॲनेलिडा संघ. कोणता, ऑर्थोपोडा इकडे आहे, कोणता, ॲनेलिडा संघ. ॲनेलिडा संघ, कोणता संघ रे भाऊ, ॲनेलिडा संघ, सॉरी, ऑर्थोपोडा इकडे आहे, लक्षात घ्या. ऑर्थोपोडा संघ हा इकडे आहे, हा ॲनेलिडा संघ. कोणता आहे, ॲनेलिडा संघ. किंवा आता पृष्ठवंशीय, पृष्ठवंशीय, ठीक आहे. जे पृष्ठवंशीय आहेत, ज्याला पाठीचा कणा आहे, ते सर्व घटक इकडे, ते सर्व घटक आहेत इकडे, बरोबर. चला मग आता लक्षात घ्या, फक्त अय बाबू लक्षात घ्या, एक महत्वाचा मुद्दा, अति म्हणजे एकदम कांदून आहे का, ठीक आहे. पृष्ठवंशीय जरी सगळे याच्यात येत असतील तर याला एक अपवाद आहे, अपवाद पहा, याला काय आहे, अपवाद, याला काय आहे, अपवाद. मग अपवाद कोणता आहे, तर गांडूळ असते की नाही, जे गांडूळ, त्याला आपण अर्थवर्म म्हणतो. काय म्हणतो, अर्थवर्म. हा अर्थवर्म जरी पृष्ठवंशीय नसला, जरी अपृष्ठवंशीय असला, तरी यामध्ये जे रक्तभिसरण संस्था आहे ते कोणती आहे रे, क्लोज आहे. कोणती आहे, क्लोज, म्हणजे बंद रक्तभिसरण संस्था आढळत असते, ठीक आहे. बाकी मग सगळे पृष्ठवंशीय याच्यात आहेत, काही अपवाद असतात, ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, यामध्ये कोणते कोणते येतात, यामध्ये वनस्पती, माणूस काय येते, माणूस याच्यात येते, मानव सुद्धा याच्यात यामध्ये येते, मानव सुद्धा काय करते, यामध्येच येत असते. अरे हो का, यामध्ये मानव सुद्धा येतात. त्याच्यानंतर मानव सुद्धा येतात, म्हणजे 100% मानव येते याच्यात, ठीक आहे. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, गाय, बैल, ढोर सगळे याच्यात येतात, सगळे यामध्ये येतात, बरोबर. कशात, तर बंद रक्तभिसरण संस्थेमध्ये. कशात येतात, बंद रक्तभिसरण संस्थेमध्ये. काहीच नाही, एक बेसिकचा फरक आहे यामध्ये, शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त. शुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड, आणि अशुद्ध रक्त म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता पहा, शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त काय होते, याचे एकत्रित वहन होते. वहन कसे होते बाळा, एकत्रित होते. कसे होते, एकत्रित होते. मग जर एकत्रित होत असेल तर काय, तर एकत्रित होत जर असेल तर त्याला म्हणायचं कोणती, खुली रक्तभिसरण संस्था. कोणती म्हणायचं, खुली रक्तभिसरण संस्था. आणि जर वेगवेगळे होत असेल तर त्याला म्हणायचं बंद रक्तभिसरण संस्था. मग आता मुद्दा असा आहे की का सर, आम्ही का बा कोणी दिसलं त्यातले जर रक्तभिसरण संस्था माहिती आहे त्याला कापूनच टाकणार आहे, हा, त्यातले खोलकाळ करून पाहावं सगळं, तर नाही. तर मग आता हे ओळखावं कसं, तर आता सामान्य घटक समजा, ज्या घटकांमध्ये बंद रक्तभिसरण संस्था आहे, ज्या सजीवांमध्ये बंद रक्तभिसरण संस्था आढळते, त्यांचा जो ब्लड जो पंपिंग करायचं हे असते की नाही, समजा ब्लड पंपिंग करायची जी कॅपॅसिटी जास्त असते, काय असते, म्हणजे पॉवर जे असते की आपण प्रेशराइज असते, काय असते, प्रेशर जास्त असते. म्हणजे याच्या तुलनेत यामध्ये काय असते, प्रेशर काय असते, दबाव काय असते, जास्त असते रक्ताचा. म्हणजे जर उदाहरणार्थ समजा मला तुम्ही अजून डायरेक्ट असं धरलं, मानेवर चाकू फिरवला, तर ताकदनं तुमच्या अंगावर काय करते, ब्लड पुरते. म्हणजे ताकदनं ब्लड उडून तुमच्या अंगावर, बरोबर का. म्हणजे माझ्या अंदर क्लोज आहे ना, मग तुमच्या अंगाला ताकदनं रपकन तुमच्या अंगावर ब्लड, प्रेशरनं फेकलं, काय केलं, प्रेशरनं फेकलं. परंतु तेच जर समजा तुम्ही एखाद्या विंचवाला ठेसलं, ठीक आहे, विंचू मारून टाकला, तर त्याच्या अंगात कोणती आहे, खुली रक्तभिसरण संस्था असल्यामुळे त्याचं ब्लडचं प्रेशर काय असते, कमी असते. म्हणजे त्या बॉडीचं ब्लड प्रेशरनं फेकायला पाहिजे, प्रेशरनं बाहेर फेकत नाही, तर काय करते, त्या बॉडीमध्ये नॉर्मल प्रेशर असते, काय असते, नॉर्मल प्रेशर असते, बरोबर का. हा एक छोटासा फरक आहे, ठीक आहे. म्हणजे अशानुसार तुम्ही आपण ओळखू शकतो. मग कोंबडी जर कापली तर कोंबडी कापताना फळफळ रक्त काय ते प्रेशरनं बाहेर येते, मग कोंबडी सुद्धा कोणता आहे, हा, तर तुम्ही ठरवा कोणता आहे, ठीक आहे. आता या घटकाचा संपूर्ण अभ्यास आपण या घटकामध्ये केलेला आहे. आता आपल्याला उद्या काय पाहायचं, तर मानवात जे रक्तभिसरण संस्था आपण तर पाहिलेच कोणत्या, बंद रक्तभिसरण संस्था आहे. मग बंद रक्तभिसरण संस्थेमध्ये कोणते कोणते घटक येतात, कोणते कोणते रक्तवाहिन्या येतात,
ठीक आहे. या सर्व घटकांचा आपल्याला काय करायचा, अभ्यास करायचा आहे. आणि कधी करायचा आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. कधी करायचा आहे, पुढच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. तुम्हाला हे समजलं का सर? बरोबर का? आता ज्यांना हे समजलं त्यांना पुढचं लेक्चर आपल्याला काय ते समजण्यासाठी अजून सोपे जाते. बरोबर का? ठीक आहे. मुद्दा क्रिटिकल आहे, पण आपण समजून घेण्यासाठी काय हरकत आहे काय? नाही. आपण एवढ्या मराठी आणि सहज भाषेत समजून ठीक आहे. लक्षात घ्या, तुम्हाला हे समजलं आता. ठीक आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटला, ठीक आहे, व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ठीक आहे, हे कमेंट करून नक्की सांगत जा. आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो. ठीक आहे. आम्हाला वाटते की बा एखादी कमेंट केली आम्हाला आपल्याला काय ते एक आत्मविश्वास वाढत असते माणसाचा. बरोबर का? ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर. त्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करा, शेअर करा. आजच्या दिवस आपण इथंच थांबूया. धन्यवाद.